नमस्कार, मी अमोल पारख तुमचं स्वागत करतो आजच्या या व्हिडिओमध्ये। सनेज बिझनेस प्लॅन तुम्ही पूर्ण बघितला, समजला असेल, समजला नसेल मला मी माहीत नाही, पण तो प्लॅन बघितल्याच्या नंतर तुमच्या मनामध्ये आता प्रश्न आलाय, बिझनेस तर करायचा आहे, बिझनेस तर आवडलाय, पण एक प्रश्न निर्माण झाला की बिझनेस करण्यासाठी माझ्याकडे पैसे नाहीत, तर मग आता मी त्या कारणामुळे मी बिझनेस करू की नको करू किंवा मी कसा करू। तर सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, जर तुमचा हा प्रश्न असेल आहे तुमच्याकडे की बिझनेस करायचा आहे पण पैसे नाहीत, तर मी त्याच्याबद्दल एक सांगेल की आज कुठलाही व्यवसाय जर करायचा असेल, कुठे आयुष्यात काहीतरी करायचं असेल, तर सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो आपल्याला काहीतरी निर्णय घ्यावे लागतात। आणि जर तुम्हाला बिझनेस करावा वाटतोय, करायची इच्छा आहे आणि पण पैसे नाहीत, तर मी एक सांगेल की मग तुम्हाला ह्या बिझनेसची खूप मोठी आवश्यकता आहे। येस, तुम्हाला बिझनेसची खूप मोठी आवश्यकता आहे। तुमचं म्हणणं आहे सर व्यवसाय करायचा आहे पण पैसे नाही आहेत, मला खरंच मनावरती हात ठेवून हा प्रश्न विचारा स्वतःला की पैसे नाही हे म्हणायला पण तुम्हाला कसं वाटतं। आणि असं जर आयुष्यभर प्रत्येक ठिकाणी जर बोलायची वेळ आली, तर तुमचं लग्न झालं, फॅमिली आहे, मुलं म्हटले पप्पा काहीतरी आणा, तुम्ही म्हणले अरे पैसेच नाही, आई वडील म्हटले बाळ काहीतरी आण, तुम्ही म्हणले पैसेच नाही, मिसेस म्हटली अरे मग काहीतरी मला पाहिजे तुमच्याकडनं, तुम्ही म्हणले पैसेच नाही, घरात काहीतरी घ्यायचं, तुम्ही म्हणले पैसेच नाही, हॉस्पिटलला गेलात, डॉक्टरांनी सांगितलं हे ऑपरेशन करणं गरजेचं आहे, नाही तर माणूस वाचूच शकत नाही, त्यावेळेस पण तुम्ही हेच म्हटलात पैसे नाही आहेत, काय करू। ही जर वेळ पुन्हा पुन्हा येऊ द्यायची नसेल तर आज सनेज करणं खूप गरजेचं आहे मित्र, खूप गरजेचं आहे। पण मग त्यासाठी पैसे मॅनेज करावे लागतील, बरोबर ना? हो, त्यावेळेस पण मॅनेज करण्याचे, मग आयुष्यभर वारंवार पैसे मॅनेज करण्यापेक्षा मला सांगा ना यार, एकदा पैसे मॅनेज केले पाहिजे की नाही केले पाहिजे? मग आत्ता एकदा पैसे मॅनेज करा, आयुष्यभर पैसे मॅनेज करण्याची वेळच येणार नाही। आता पैसे नाहीत तर मग कसं करायचं आहे, पुढं कसं जायचं आहे, खरंच काय करता येईल का? तर मी एक सांगेल मित्रांनो, आयुष्यामध्ये ज्या ज्या लोकांनी सक्सेसपर्यंत पोहोचले, यशस्वी झाले, ज्यांनी काही मोठे मोठे ग्रोथ केल्या, या प्रत्येक लोकांची जर तुम्ही स्टोरी बघितली तर तुम्हाला एक लक्षात येईल की प्रत्येकाने जो व्यवसाय सुरू केला त्यांनी मॅनेजमेंट मोडवरतीच बिझनेस सुरू केला आहे। फॉर एक्झाम्पल धीरूभाई अंबानी सर, तो नारायण मूर्ती सर, हे जे लोक आहेत यांनी जो व्यवसायाला सुरुवात केली, कोणी पैसे व्याजाने काढले, कोणी पैसे मॅनेज केले, कोणी पैसे छोट्या मोठ्या गोष्टीतनं इकडून तिकडून घेऊन नातेवाईकांना मित्राकडनं घेऊन व्यवसाय सुरू केले होते। प्रत्येकाने पैसे मॅनेज करून व्यवसाय सुरू केले आणि ज्या ज्या लोकांनी पैसे मॅनेज करून सुरुवात केली आज ते यशापर्यंत पण पोहोचले मित्रांनो। मग मला एक सांगायचं, जर तुमच्याकडे पैसे नसतील तर पैसे मॅनेज करा, कारण ही संधी पुन्हा मिळणार नाही आहे, ही संधी पुन्हा येणार नाही आहे। आपल्या आयुष्यामध्ये बऱ्याच वेळेला खूप ऑपॉर्च्युनिटी येतात, पण त्या वेळेला आपण अडकून पडतो आणि छोट्या मोठ्या गोष्टीत पडतो। तर मग आज जर सुरुवात नाही केली तर पैसे आज नाही आहेत, पैसे आज नाही आहेत, मग पैसे उद्या येतील याची काय गॅरंटी, परवा येतील याची काय गॅरंटी, 1 महिने येतील याची काय गॅरंटी, 2 महिने येतील याची काय गॅरंटी, 6 महिने येतील याची काय गॅरंटी, 1 वर्षाने येतील, अरे 3 वर्षांनी, 5 वर्षांनी येतील काय गॅरंटी? कारण पैसे तर 1 महिन्यापूर्वी पण नव्हते, पैसे तर 1 वर्षापूर्वी पण नव्हते, 2 वर्षापूर्वी पण नव्हते, 5 वर्षापूर्वी पण नव्हते, मग पैसे आतापर्यंत नव्हते आणि आता मग आता पुढं तरी कधी येणार, मग कधी सुरुवात करणार? योग्य वेळेत आलेली वेळ योग्य ठरवायची असते आणि सुरुवात करायची असते। तरी पण आता असं वाटत असेल की नाही तरी पण सर पैसे मॅनेजमेंट तरी कसे करू मी, तर सर करावं लागतील। आयुष्यात पुढं जायचं असेल ना मित्रांनो, काहीतरी करणं खूप गरजेचं आहे, खूप काहीतरी करणं गरजेचं आहे। माझ्या आयुष्यामध्ये ज्यावेळेस ही अपॉर्च्युनिटी आली होती त्यावेळेस पण माझी अवस्था अशीच होती, मी 16 वर्ष जॉब केला, 16 वर्ष जॉब करून पण माझ्या अकाउंटला बॅलन्स नव्हता, पण ज्यावेळेस मला व्यवसाय समजवला गेला त्यावेळेस मी निर्णय घेतला की नाही काहीतरी करावं लागेल। कारण एक वाक्य धीरूभाई अंबानींचं, मैं मेरे डिसीजन में और ॲक्शन में कभी गॅप नहीं रखता, इसलिए मैं अभी अमीर हूँ, इसलिए मैं सक्सेसफुल हूँ। तर मला एकच कळालं, अमोल तो आयुष्यात खूप वेळेला डिसिजन घेतो पण ॲक्शन घेऊ शकलेला नाही आहे, तुला ॲक्शन घ्यावे लागेल, आणि मी त्याच्यावरती पैसे मॅनेज केले। तर मला एवढं वाटतं की तुम्ही पण तुमचे पैसे मॅनेज करा, नसतील तर मॅनेजमेंट करूया आणि पुढं जाऊया, कारण त्याच्याशिवाय पर्याय नाही आहे। पण तरी पण प्रश्न पडला असेल की सर मॅनेजमेंटला पण पर्याय मिळत नाहीत, काय करावं कळत नाही, तर मग मी सिंपल एक उत्तर देईल मित्रांनो, आज मी आज निघालो आणि गाडीवर चालता चालता माझ्या खिशात पैसे नाही आहे आणि मी गाडीवर चालत होतो आणि चालता चालता अचानक माझ्या गाडीचा ॲक्सिडेंट झाला आणि मी पडलो आणि मला हाताला लागलं आणि मी डॉक्टरांकडे गेलो, मला डॉक्टरांकडे लोक उचलून घेऊन गेले आणि डॉक्टरांकडे गेल्या डॉक्टर म्हटले की हाताला थोडंसं क्रॅक गेलंय, थोडंसं प्लास्टर करावं लागेल आणि याच्यासाठी थोडा खर्च लागेल 10, 15, 20 हजार रुपये। आणि मी त्यावेळेस मित्रांनो मी डॉक्टरांना म्हटलं की नाही माझ्याकडे पैसे नाही आहेत, तर नंतर करता येईल का? तर मित्रांनो चालणार नाही आहे। त्यावेळेला मी काय करणार? अशा सिच्युएशनमध्ये तुम्ही पण काय करणार? अशा सिच्युएशनमध्ये तुम्ही पैसे मॅनेज करणार, कुठून पण काही पण करणार, कारण का हात मोडून पडलाय तर मला पैसे मॅनेज करणं। मग मित्रांनो पूर्ण उभं आयुष्य आपलं मोडून पडलं ना, उभं आयुष्य मोडून पडलं, मग का वेळ वाया घालायचा?
का वेळ वाया घालायचा, आपण पण डिसिजन घेऊया, आपण पण प्लॅनिंग करूया. आपण पण जर आयुष्य हात मोडला तर आपण पैसे मॅनेज करायला तयार आहोत, तर मग आयुष्य मोडून पडलं तर का नाही मॅनेजमेंट मोडला गेलं पाहिजे, का नाही मॅनेज केले पाहिजे. कारण आत्ताच मॅनेज केल्यानं मित्रांनो तो आयुष्यभर मॅनेज करण्याची वेळ येणार नाही. तर मला असं वाटतं आपण मॅनेज करावे आणि पुढं जावं, कारण हीच वेळ आहे, हाच पर्याय आहे की आपल्याला पुढं जाण्यासाठी. बरोबर. तर मला एवढंच वाटतं की चान्स आहे, मॅनेज करा मित्रांनो, कारण संधी पुन्हा पुन्हा येणार नाही आहे, संधी वारंवार येणार नाही. या संधीचं आपण सोनं करूया. तर मला नक्कीच खात्री आहे तुम्ही आज कुठल्या ना कुठल्या पद्धतीने पैसे मॅनेज करणार आणि नक्की मित्रांनो बिझनेसला सुरुवात करणार. तर या आमच्याबरोबर या बिझनेसमध्ये मिळून आपण क्रांती करूया. जो पैशाचा प्रॉब्लेम तुमचा आज आहे तो आयुष्यामध्ये तुम्हाला पुन्हा पैशाचा प्रॉब्लेम राहिलाच नाही पाहिजे, या तत्वावरती आपण काम करूया. हे मिशन घेऊया की आज माझ्या आयुष्यात ही शेवटची वेळ असेल की माझ्याकडं कुठल्या गोष्टीसाठी पैसे नाही आहेत, पण इन फ्युचर माझ्या आयुष्यात मला काहीही करायची वेळ आली तर माझ्याकडे ही वेळ नाही आली पाहिजे, माझ्याकडे पैसे नाही हे मला म्हणण्याची वेळ नाही आली पाहिजे. तर तो पैसे नाही म्हणण्याची वेळ जर येऊन द्यायची नसेल आयुष्यात कधीही, तर आज तुम्हाला सनेचा निर्णय घ्यावा लागेल, मॅनेजमेंट करून किंवा तुम्हाला सनेला सुरुवात करावी लागेल. तर लगेच करूया, सुरुवात करूया आणि पुढे जाऊया. तर लगेच सुरुवात करण्यासाठी तुम्हाला माझ्याकडनं शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच.